आज सभागृहामध्ये कामकाज पत्रिकेमध्ये सत्ताधाऱ्यांनी विदर्भाच्या चर्चेसाठी विदर्भाच्या प्रश्नासाठी प्रस्ताव मांडला होता। खरं तर 293चा प्रस्ताव यापूर्वी आमचा होता। आज त्याला उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं। अंतिम आठवडा आणि 293 विरोधकांच्या प्रस्तावावर उत्तर देत असताना केवळ ते मुंबईच्या महानगरपालिकेच्या प्रश्नाच्या भोवती फिरत राहिले। त्यांच्या पलीकडे त्यांचं उत्तर नव्हतं। जुन्या पानाला नव्यानं कात लावण्याचा प्रकार त्यांनी त्या ठिकाणी त्या उत्तरात केला। तीच ती री ओढली। मुळात प्रश्न असा आहे की 293 मध्ये आम्ही विदर्भाचा प्रश्न मांडला। विदर्भातले अनेक प्रश्न मियाणपासून उद्योगामध्ये चाललेली अधोगती, सिंचनाचा बॅकलॉग, या ठिकाणी संत्र्याच्या प्रक्रिया केंद्र, कोळशाची 20,000 कोटीचा प्रश्न, कापूस, धान, सोयाबीन, संत्रा, हे सगळे विदर्भातले प्रश्न आम्ही मांडले। आज अपेक्षा होती की त्या 293 वर मुख्यमंत्री उत्तर देतील, परंतु मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी यावर अजिबात त्यांच्या भाषणातून विदर्भाच्या विकासाच्या संदर्भात, विदर्भाच्या प्रश्नाच्या संदर्भात अजिबात ते बोलले नाहीत। त्यांच्या तोंडून ब्रही निघाला नाही। उलटा चोर कोतवाल को दाटे, त्यांनी सांगितलं की विरोधकाकडून प्रस्तावच आला नाही। ज्यावेळेस हा प्रस्ताव आजच्या कामकाज पत्रिकेमध्ये सत्ताधाऱ्यांच्याकडून आहे, कामकाज पत्रिका तुम्ही बघितली तर त्या कामकाज पत्रिकेमध्ये सत्ताधाऱ्यांचा विदर्भासाठीचा प्रस्ताव आहे, विदर्भावरचा प्रस्ताव आहे। आणि अशा वेळेस आम्ही सांगितलं की या प्रस्तावावर चर्चा करा। त्यांनी तो प्रस्ताव भाषणात गुंडाळून ठेवला, त्यावर चर्चा टाळली। आणि आमच्याही प्रश्नावर आम्ही जे विदर्भाच्या विकासाचा एक रोडमॅप दिला होता, मानले होतं, त्यावरही उत्तर देण्याचं टाळलं आणि विदर्भातील जनतेच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या सरकारने केलं। त्यांना विदर्भाच्या संदर्भात कुठलीही आस्था नाही, प्रेम नाही। विदर्भातल्या शेतकरी आत्महत्या होत असताना कुठली उपाययोजना करायची नाही। संत्र्याची निर्यात बांगलादेशात बंदी घातली, त्यावर त्यांना त्यांचं बंद आहे। धानावर 20% निर्यात लावली, त्याच्यावर त्यांचा काही उत्तर नाही। या नागपुरातील अनेक प्रकल्प मिहानपासून बाहेर गेले, त्यावर त्यांनी काही उत्तर दिलं नाही। असे विविध प्रश्न जे मांडलेत आणि विदर्भाच्या विकासासाठी जो आम्ही वैनगंगा नळगंगा प्रकल्प, यावर तुम्ही कर्ज रोखे काढा आणि यावर 84,400 कोटी रुपये जे आहेत ते एकरकमी मंजूर करा, टेंडर करा म्हणून सांगितलं। त्यावर त्यांच्याकडे उत्तर नव्हतं आणि कुठल्याही विदर्भाच्या विकासासाठी त्यांनी लक्ष घातलं नाही किंवा उत्तर दिलं नाही। आणि वरून विरोधकांच्याकडे बोट दाखवून त्यांनी आम्हालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचा प्रयत्न केला। मी शेवटचं हेच सांगतो की तो प्रस्ताव आताही आजच्या कामकाज पत्रिकेमध्ये आहे आणि तो जिवंत आहे। त्यावर चर्चा घेण्यास या सरकारने पळ काढला। विदर्भाला सापत्न वागणूक देण्याचं काम त्यांनी केलं। विदर्भाला दुय्यम नेहमीच असं, ते कोणीही असू देत, त्यांनी विदर्भाला हीच पद्धतीनं पुन्हा विदर्भाच्या प्रश्नाकडे डोळेझाक केली, हे आज स्पष्ट झालेलं आहे। बीएससी बैठकीपूर्वी हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता का? कारण का बीएससी बैठक, अरे बीएससी बैठकीत काही झालं असेल तरी आजचा तो लाईव्ह आहे ना, तुम्हाला सभागृहाच्या पटलावर किंवा सभागृहामध्ये जे कामकाज पत्रिका दिनचर्या ठरते त्यामध्ये तो प्रस्ताव दाखवला आहे। आम्हाला वाटलं की हा प्रस्ताव आहे, आम्ही तोच प्रस्ताव काय द्यायचा। त्यांची प्लॅनिंग अशी असते की आम्ही जो प्रस्ताव देणार आहोत तोच प्रस्ताव त्यांनी पहिले आणायचा। आम्ही प्रस्ताव दिला पहिल्यांदा अल्पकालीन चर्चेचा, सेम कॉपी केली, 1-2 लाईन बदलल्या आणि पहिले प्रस्ताव त्यांनी आणला। दुसऱ्या वेळेस 293चा प्रस्ताव दिला, त्यामध्ये सुद्धा त्याचीच कॉपी मारली, तो प्रस्ताव पहिले आणला। आता आम्ही विदर्भाच्या संदर्भात प्रस्ताव देणार होतो, तो प्रस्ताव त्यांनी अगोदर आणला, त्यामुळे आम्ही अंतिम आठवड्याचा प्रस्ताव बदलला। हे सगळं जे आहे हे केवळ स्वतः मांडायचं नाही आणि दुसऱ्याकडे बोट दाखवायचं। आज जर त्या कामकाज पत्रिकेमध्ये हा प्रस्ताव आहे तर चर्चा करायसाठी सरकारला कोण थांबवलं? ही चर्चा होण्याची गरज होती, पण त्यातून त्यांनी पळ काढला आणि आरोप आमच्यावर ठेवला। सत्ताधारी पक्षातील अनेक आमदारांना पहिल्याच दिवशी संपूर्ण विकास निधी दिला, विकास निधीची खैरात झाली, परंतु विरोधी पक्ष अर्थात महाविकास आघाडीमधल्या अनेक नेत्यांमध्ये नाराजी आहे की काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांना जे आहे ते विकास निधी जो आहे तो सरकारकडनं वर्ग करण्यात आलेला आहे, याच्यातली तथ्यता काय? नाही, हे
हातूर मातूर काय दिलं, 2-4 कोटीने काय विकास होतो काय? 2-4-5 कोटी दिलेत, काही कामं लाईव्ह कामं आहेत, आपले सुरू असलेल्या कामावर थोडा निधी दिला, म्हणजे तो काय निधी ठरतो काय? आमच्यामध्ये भांडण लावायसाठी त्या पद्धतीनं त्यांनी केलं आहे. आम्ही त्यांच्या दरवाज्यात जाऊन काही निधी नाही मागितला. सगळ्यांचे प्रस्ताव होते, सगळ्यांना द्यायला पाहिजे होता. 2-4 लोकांना द्यायचा आणि अर्थात भांडण लावायचं, हे षडयंत्र आहे त्यांचं. परंतु विरोधक जेवढे आक्रमक हवे होते या संपूर्ण दिवाळी अधिवेशनामध्ये हाऊस बंद पडलेलं नाही. हाऊस बंद पाडणं म्हणजे विरोधक आक्रमक होतात असं नाही. जे प्रश्न हाऊस बंद पाडण्यासाठी काय हाऊस असतो असं कोणी सांगितलं, पण जे प्रश्न मांडले त्याला सरकारने पळ काढलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.